शेतकऱ्यांची लूट थांबवा, भ्रष्टाचाराचा मोठा घोटाळा, जबाबदारी कोणाची? नमस्कार मंडळी, मी नरसिंग भुरे आणि तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज. मित्रांनो, आज जी बातमी घेऊन आलो आहे ती एक ऐकून प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात संताप निर्माण होणार. कारण ही केवळ एखाद्या व्यक्तीची चूक नाही, ही संपूर्ण प्रणालीची शेतकऱ्यांची लूट करत आहे. पाचोरा तहसील कार्यालयातील प्रकरण आहे. ही तक्रारदार तहसीलदार विजय शिवाजी बनसोडे यांनीच कबुली केली की सन 2022 ते 24 या काळात तब्बल 347 बनावट लाभार्थी दाखवून अनुदान वाटप करण्यात आलं. आरोपी तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल भोई आणि मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थे गणेश चव्हाण या दोघांनी संगनमत करून खोटे पंचनामे तयार केले, खोट्या सह्या केल्या, बनावट कागदपत्र बनवली आणि शेतकऱ्यांच्या नावावर सरकारी कोट्यवधी रक्कम आपल्या खिशात घातली. धक्कादायक म्हणजे खऱ्या शेतकऱ्यांना लाभ नाकारला गेला. ज्याच्याकडे शेतीच नाही अशा लोकांना अनुदान दिलं गेलं आणि या सर्व प्रक्रियेत तहसीलदारांची लॉग इन, ID, पासवर्ड वापरून संगणक प्रणालीची गैरवापर केला गेला. हा काही साधा घोटाळा नाही, हा आहे तब्बल 1,20,00,000 रुपयांचा अपहार आहे. आता सरळ प्रश्न आहे, एवढा मोठा घोटाळा चालू असताना फक्त 2च लोक जबाबदार आहेत का? वरची अधिकारी प्रणाली संपूर्ण यंत्रणा झोपली होती का? की ही सगळी साखळीच लुटारूनी भरलेली आहे? कायद्यानुसार गुन्हा नोंदवला गेला, तपास सुरू आहे. पण मित्रांनो, इथे मोठा मुद्दा असा आहे की जर जबाबदारी फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यावर टाकून प्रकरण दडपणं जाणार असेल तर याला न्याय म्हणायचं का? हा सरळ शेतकऱ्यांचा, घामाचा, पैशाचा, सरकारी तिजोरीचा आणि जनतेच्या विश्वासाचा अपमान आहे. आता इथंच मुद्दा महत्वाचा ठरतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात घोटाळा चालू असताना फक्त 2 जणांनीच सगळं काही केलं का? वरच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? लॉग इन, ID, पासवर्डचा गैरवापर इतका काळ कोणाच्या नजरेतून सुटला? तपास फक्त पातळीवर थांबणार की खऱ्या जबाबदारावर कारवाई होणार? मित्रांनो, आज प्रत्येक शेतकरी सरकाराकडे मदतीचा आस लावून बसलाय, पण त्या मदतीचंही हडप करणारे ही भ्रष्ट प्रणाली शेतकऱ्यांची लूट करत आहे. हे थांबवायचं असेल तर केवळ खालच्या कर्मचाऱ्यावर नाही तर मोठ्या अधिकाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? हा घोटाळा फक्त 2 लोकांचा आहे की यामागे संपूर्ण यंत्रणाचा सामील आहे? कमेंट मध्ये तुमचं मत जरूर द्या. मी नरसिंग भुरे, आरोग्य दूत न्यूज वरून सांगतो, हे केवळ आकडे नाहीत, हा घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे. लूट थांबलीच पाहिजे. धन्यवाद. आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.